साधु राजा प्रदीपा नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परेश नमो सद्गुरु श्री पुरंदराय धीशा। माईक बंद करा सगळी जण। व्याप्तम ये चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानंदारि मध्यमाम श्री साधु बाबा पर्यंता वंदे गुरु परंपरा। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायनो हरिहा। छान वाटलं सगळे जण। बऱ्याच काही लोकांचं ऐकलं, काही लोकांचं ऐकायला मिळालं नाही। आईसिया सद्गुरु अनादि सिद्ध परत्परा पूर्ण बोधा नमन माझे सचितानंद दावी शुद्ध मार्ग मज। खर तर बरं वाटलं, काही लोकांनी खूप छान याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या। एक सांगतो, शास्त्राचा दंड काय। सद्गुरुनी जासी अंगीकारले त्यासी पूर्ण ब्रह्मची केली, त्यासी पूर्ण ब्रह्मची केली निर्विकल्प करून ठेविली। एक लक्षात घ्या, या संसार सागरी मी बुडालो निर्धारी वेगी धरुणी या करी काढी बाहेर गुरुराया। खर तर असं सांगितलेलं आहे की श्रवण जे आहे ना, ते श्रवण तसं पाहिलं गेलं तर सूर्य जर उगवला ना तर दोघांना अति दुःख होतंय। कोणाला, एक आहे ते घोबड पक्षी नावाचं आणि एक आहे चोर, लक्षात घ्या। पण जर सूर्य तसा उगवला तर असंख्य लोकांना, सृष्टीला, फुलांना, झाडांना, पृथ्वीला सगळ्यांनाच आनंद होतो, सगळ्या प्राण्यांना आनंद होतो। पण एक लक्षात घ्या की श्रवण हे सगळ्यांनाच आवडेल असं नाहीये। पण एक सांगतो, ऐका सगळेजण। जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थची होय मने नेविन। असं सांगितले की जे जे तुम्ही श्रवण कराल पण त्याचं जर मनन नाही केलं तर मग ते व्यर्थ आहे। पण सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्याच्या नंतर नक्कीच माझ्या मनामध्ये विचार आला की श्रवण केल्यानंतर नक्की तुम्ही मनन करताय, आणि ते मनन एकदा झालं, यालागी श्रवण मनन सावधान करावी। सगळे तुम्ही सावधान, याचा आनंद मला फार जास्त झाला। करिता माझी कथा श्रवण काळा शिरी घेऊ नये कोण। हे श्रवण करताना काळाला तो वेळ घेता येत नाही। इतरांचा पाडू कोण कर्मबंधन तिथीन। कर्मबंधन त्या ठिकाणी राहत नाही। जो हरिकथेने गेला क्षण तो काळाशी नव्हे प्राशन। जो श्रवणासाठी वेळ गेलेला आहे तो काळ तो प्राशन करू शकत नाही। काळ सार्थकता त्या ना जाव जय श्रद्धा श्रवण हरिकथा। तो काळ आपला सार्थकी गेला। आणि खर तर ती श्रद्धायुक्त तुम्ही कथा ज्या वेळेला ऐकताना त्यावेळेला बस करिता गुरुमुखे शास्त्र श्रवण। आपल्या सद्गुरूंच्या मुखारविंदे जर शास्त्र श्रवण केलं तेने जहाले जे म्हणजे ज्ञान।
सद्गुरूंच्या मुखातनं कथा श्रवण करणं म्हणजे त्याला ज्ञान म्हणावं आणि त्याचा अनुभव येणं, त्याचा अनुभव तोची विज्ञान. आता बऱ्याचशा लोकांचा कंठ दाटून आला, बरेचसे लोकांचा अनुभव ऐकल्याच्या नंतर एक लक्षात घ्या की हे होणं गरजेचं, याचा अर्थ ते विज्ञान. आणि भागवताच्या 19व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे की सद्गुरूंच्या मुखातनं श्रवण करणं म्हणजे ते ज्ञान झालं आणि ते श्रवण करून आपण मनन ज्या वेळेला करतो ना, त्यावेळेला जो अनुभव येतो त्याला विज्ञान म्हणायचं. ऐका, एक सांगतो, ऐका तुम्ही. ही कथा श्रवण केली, आशिष महाराजांनी फार सुंदर सांगितलं की बऱ्यापैकी बाबांच्या चरित्राचा स्पर्श तिथे होतोय. पण हे मी का सांगत असतो लक्षात घ्या की जसं मधमाशीचं जे नातं आहे ना, ते फुलांशी असतं. आकाशाचं नातं हे निळ्या रंगाशी असतं आणि ढगांचं नातं किंवा वर्षाचं नातं हे हवेशी असतं. तसं साधकाचं नातं हे सद्गुरूशी असलं पाहिजे. आणि ही जी कथा तुम्हाला या ठिकाणी जे काही वेळेला मला जमलं नाही त्या दिवशी मी सांगितली नाही, पण खरं सांगतो ऐका की जसं सगळ्या सृष्टीमधल्या फुलांनी फुलावं आणि त्याचा सुगंध सगळ्या बाजूला पसरावा, त्याचा मकरंद सुद्धा त्या ठिकाणी तितकाच सुंदर असा असावा. आणि संध्याकाळ झाली तो सुगंध सगळ्या सृष्टीला त्या फुलांनी द्यावा. सायंकाळ झाली की ते मकरंद जसे जमिनीवरती पडावेत आणि कालांतरानं त्याच मकरंदाची फार मोठी फुलबाग बनावी. तद्वत ही जी कथा आहे, ही कथा ज्या वेळेला तुम्हाला मी सांगितली त्यावेळेला आता तुमचं सगळं ऐकून असं वाटायला लागलं की सगळी फुलबाग फुलली. लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्याच लोकांनी अत्यंत आवडीने कथा ऐकली, सगळ्यांचे अनुभव ऐकले, फार सुंदर वाटलं. चला, मी कथा या ठिकाणी आजची कथा फार हृदयाला पिळवटून टाकणारी थोडीशी, कारण मला खूप कथा या संतांची खर तर वेळेचा अभाव असतो, परंतु त्याच्यातले खूप बारकावे असतात कथेमध्ये. देवाशी किती संबंध त्या संतांचा किती छान असतो आणि पूर्णपणे सगळा विश्वास संतांचा त्या देवावरती किती मोठा की जगामध्ये दुसरं काहीच नाही. लक्षात घ्या. नरहरी सोनारांची कथा थोडक्यात मी सांगणार आहे आणि नंतर पुढे जाणार आहे. नरहरी सोनारांचं वास्तव्य हे पंढरपूरमध्ये असतं आणि ते मोठी शिवभक्त असतात. शिवाची एवढी कडक उपासना करतात की शिवाशिवाय, महादेवाशिवाय त्यांना बिलकुल काहीच दुसऱ्या देवाची पूजा, अधिष्ठान काहीच आवडत नसतं. एकमेव एवढी मोठी निष्ठा असते की महादेवाशिवाय त्यांनी दुसरा देवच पाहिलेला नाही. आणि अशा वेळेला पंढरपूरमध्ये जरी वास्तव्य असलं आणि रस्त्याने जर जाताना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस सुद्धा तो आपल्या दृष्टीस पडल म्हणून खाली वाकून पाहत जायचे. इतके हे नरहरी सोनार महादेवाच्या त्या साधनेमध्ये एकनिष्ठ असतात की मला दुसरा देव या ठिकाणी पाहायचाच नाही. महादेवाच्याच मंदिरात जायचं, तिथंच पूजन करायचं, तिथंच भजन करायचं, तिथंच आराधना करायची, तिथंच साधना करायची. पण इतर कुठेही ते लोक
ते दुसऱ्या मंदिरामध्ये जात नव्हते. उदाहरण जर तुम्हाला सांगायचं जर झालं ना, तर आकाशामध्ये किती जरी तारे निर्माण झाले आणि ते लुकलुकले किंवा त्याचा प्रकाश झाला, तर त्याच्याने कधी फुलं उमलणार नाही, एक लक्षात घ्या. किंवा एखादी पतिव्रता आहे, पण त्या पतिव्रतेला आपल्या पतीशिवाय दुसरं कुणीच चांगला पुरुष दिसणार नाही. आणि तशीच काही अवस्था या ठिकाणी नरहरी सोनारांची झाली, की फक्त महादेवाशिवाय त्यांना दुसरा कुठला देवच त्या ठिकाणी आवडत नव्हता. जसं आपल्या आईला त्या बाळाने प्रेमयुक्त पाहावं आणि त्या बाळाला दुसऱ्या स्त्रिया आईच्या समोर किती जरी सुंदर असली, अप्सरा जरी असली, तरी सुद्धा त्या बाळाला ती अप्सरा न आवडावी. बस, जरी ती दिसायला विद्रूप असली तरी सुद्धा त्या बाळाला त्याची आईच ती जास्त आवडती. तसं काही नरहरी सोनारांचं त्या ठिकाणी होतं. पण काय झालं ऐका, एक दिवस काय झालं, तब एक सावकारे येऊन नवस चिंतिला मनी, मज पुत्र होईल सुलक्षणी, तरी देवाशी कटीसूत्र वाहीन. एक सावकार आला आणि त्या सावकाराने भगवंत, त्याला पुत्र संतान नव्हती, पंढरपूरमध्ये आला, रावळामध्ये गेला, भगवंताचं दर्शन घेतलं आणि मनोमन त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली की देवा, मला पुत्र प्राप्ती हवी आहे आणि जर ती झाली तर मी सोन्याचा करगुटा तुला वाहील. मंडळी ऐका, भगवंता काल परत्वे त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला दिवस गेले, मुलगा झाला, आता धावती कथा आहे. आणि सावकार आता पंढरपूरमध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये आता तो नवस फेडायचा आहे. आणि मग त्यावेळेला त्या बडव्यांना विचारू लागला हा व्यापारी की इथं कुणी असा सोनार कुशल आहे का, की अनेक रत्न हिरे त्याच्यामध्ये कोंदण करून बसवणारा असा कुणी अतिशय कुशल असा सोनार आहे का. त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की जर तुम्हाला असं जर काम करून घ्यायचं असेल, अनेक रत्न किंवा हिरे असं कोंदण करून त्याच्यामध्ये जर बसवायचे असतील, तर इथं फक्त एकच आहे, तो आहे नरहरी सोनार. आणि मग असं ज्या वेळेला झालं, जाहुनी दाने करुणी कोंदण त्यात बैसविनार हिरे रत्न, ऐसा सोनार चतुर कोण, कटीसूत्र घडवून देईन. आणि मग म्हटले एवढा कुशल सोनार म्हणजे एकच, कोण, तैसा चतुर एक नरहरी, तो एक नरहरी सोनार आहे. आणि मग हा व्यापारी नरहरी सोनाराच्या इथे गेला, नरहरी सोनाराशी संभाषण केलं, त्यावेळेला सांगितलं की मला भगवंताला पांडुरंगाला कमरेला सोन्याचा करगुटा आणि त्याच्यामध्ये हिरे आणि अनेक प्रकारचे रत्न कोंदण करून बसवून तो मला विठ्ठलाला द्यायचा आहे, तो तेवढा कटीसूत्र ते बनवून द्या. नरहरी सोनाराने सांगितलं तुम्हाला पाहिजे तसं बनवून देईल, पण एक काम करा, मला माप द्या, त्याप्रमाणे मी बनवतो. व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलं, अरे म्हटले की तू पंढरपूरमध्ये राहणारा आणि त्या देवाच्या कमरेचं माप तुला माहित नसतं म्हणजे मला विशेष वाटते. आणि अशा वेळेला नरहरी सोनाराने सांगितलं की तुम्ही मला त्याचं माप द्या, मी त्याप्रमाणे त्या ठिकाणी मी करून देईल. व्यापारी त्याला म्हणू लागला, म्हणे त्वा रावळाशी येऊन दृष्टी पाहावा चक्रपाणी, तुम्ही रावळामध्ये या, देवाला पहा, कटीसूत्र आपले हाती घालूनी, येई परतोनी मागून, त्या कमरेचं माप तुम्ही स्वतः घ्या. पण नरहरी सोनार त्यावेळेला काय म्हटले ऐका, तो म्हणे मी ना हे व्रतस्थ, मी एक व्रत केलेलं आहे, मी महादेवाशिवाय कुठल्याही देवाची आराधना, पूजा, अनुष्ठान, जप काहीच करत नाही.
गेलो नाही अद्याप इथेत, मी अजून रावळामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा केला नाही. एक शंकरा वाचूनी दैवत नाही पाहता दृष्टी. फक्त शंकराशिवाय मी दुसरं दैवत पाहिलं नाही, दुसरा देव पाहिला नाही. पण काय झालं की आता त्या व्यापाऱ्याला सुद्धा असं वाटलं की खर तर देवाला काही आपण कटीसूत्र देतो की नाही. पण खूप विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्याचा कळवळा तो अंतःकरणामध्ये नरहरी सोनाराच्या, आणि नरहरी सोनार आता डोळ्याला पट्टी बांधून पांडुरंगाकडे निघाले. मंदिरामध्ये प्रवेश केला, हाताला धरलं, गर्भगृहामध्ये म्हणले कुठेही देव. आणि व्यापाऱ्यांनी हाताला धरून समोर मूर्तीच्या जवळ नेलं. खर तर घरामध्ये चिंतामणी जर ठेवला आणि उगच बाहेर तीर्थाटन करत बसलो तर त्याचा उपयोग नाही. किंवा जमिनीमध्ये एखादं धन अचानक सापडावं आणि अतिशय चेंगट माणसाने त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, हे जसं झालं तसंच नरहरी सोनारांचं या ठिकाणी. किंवा तापाने जर्जर झालेलं शरीर आहे आणि तापाने जर्जर झालेल्या त्या शरीराच्या व्यक्तीला अन्न जसं आवडत नाही तसं नरहरी सोनाराला पांडुरंगाचं दर्शनही आवडत नव्हतं. पण काय केले, डोळ्याला पट्टी बांधली आणि डोळ्याला पट्टी बांधल्याच्या नंतर हाते चाचपोनी ते अवसरी देवाशी सत्वरी पाहतशी, हाताने चाचपडत मूर्तीला हात लावला. मंडळी ऐका, पण काय झालं, डोळ्याला पट्टी बांधलेली आणि हाताने ज्या वेळेला मूर्तीला स्पर्श केला, पण त्या ठिकाणी मूर्ती अशी लागण्याच्या ऐवजी शिवलिंगच हाताला लागल्यासारखं त्या ठिकाणी वाटत होतं. देवाला हा सगळा प्रकार करायचा होता. ऐका, खर तर त्याच्या अगोदर कथा फार मोठी आहे की ती माप त्या ठिकाणी घेतलं नरहरी सोनारांनी तपसून त्या ठिकाणी पट्टी बांधलेली होती. आणि ज्या वेळेला स्पर्श केला शिवलिंग वाटायला लागलं. गजचर्म व्याघ्रांबर निळकंठ शरी शंकर, आता माझा देवच आहे का काय या ठिकाणी. आणि मग हा विटेवर उभा राहिला कसा, जर कमरेला व्याघ्रांबर लागतंय, गळ्यामध्ये सर्पसाच त्याचा सुद्धा स्पर्श झाला. आणि मग म्हटले की अरे माझा भगवंत शंकर हा विटेवर उभा कसा काय राहिला. आणि ऐका, म्हणे हे माझेचे आराध्य दैवत आणि म्या नेत्र का झाकिले व्यर्थ. हे तर माझं आराध्य दैवत आहे, मी कशाला उगीच डोळ्याची पट्टी बांधली. पट्टी जशी काढली, ऐसा अनुताप धरोनी चित्तात सोडोनी पाहत नुज दृष्टी. आणि मग जसं देवाला पाहिलं, पण तो घन सावळा असणारा भगवंत सुंदर धोतर त्या ठिकाणी शेला कमरेला त्या भगवंताच्या डोक्यावरती रत्नाचा मुकुट इतका चमकत होता. आणि ते भगवंताचं इतकं सुंदर रूप त्यावेळेला पाहिलं. श्रीमुख साजिरे अति निर्मळ काशे पितांबर वेष्टीला, काय त्या भगवंताचं वर्णन त्या ठिकाणी. आणि ते इतकं देखणे, पण ज्या वेळेला नरहरी सोनार पाहतो त्यावेळेला पाहतच राहिले. जनी माझी दृष्टी जडो तुझ्या मूर्ती. त्यांची नजर देवाकडनं हालेनाच. आणि काय झालं मंडळी ऐका, त्या कानामध्ये कर्णकुंडल असणारी त्याची प्रभा इतकी फाकलेली होती की आता नरहरी सोनार देहबान हरपले त्या भगवंताचं रूप त्या ठिकाणी पाहून. आणि अचानक भगवंताचा जय जयकार करू लागले नरहरी सोनार. जे नरहरी सोनार देवाच्या कळसाकडे सुद्धा आपली दृष्टी जाऊ नये म्हणून खाली मान घालून रस्त्याने जात होते, मंदिरात तर खूप लांबच, पण आता देवाला
पाहिल्याच्या नंतर बाकी देवाचा त्या ठिकाणी जय जयकार करू लागले. तैपासोनी पांडुरंगे मस्तकी धरले असे लिंग. मंडळी ऐका, या कथेमध्ये मी फार पुढे कथा निघली. नरहरी सोनार हे महादेवाचे परम भक्त असल्यामुळं त्यांना सुद्धा हरिहरा तो भेद नको हे देवाने त्या ठिकाणी नरहरी सोनारांना दाखवलं. आणि त्यावेळेला तेव्हापासून भगवंतानी डोक्यावरती शिवलिंग घेतले. म्हणून आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवंताच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. हे तेव्हा परिधान केलं. ऐका, आता चला थोडीशी कथा पुढे घेऊन जातो. आता दुसरी कथा या ठिकाणी येते, कारण नरहरी सोनारांना हा भेद जो होता त्यांच्या अंतःकरणामधला तो बाकी त्या ठिकाणी काढून टाकायचा होता. आणि देवानी हे सगळं केलं. पण ऐका बरं का, त्याच्यामध्ये त्या नरहरी सोनारांनी तो करगोटा बनवला. आता माप घेऊन आले. पण ऐका, पुन्हा मंदिरामध्ये व्यापारी घालायला गेला की तो फार मोठा व्हायचा. आता नरहरी सोनारांना असं वाटलं की मी स्वतः माप घेतलेलं आहे, मग लांब कसं होईल. पण ठीक आहे, आता लांब होतो म्हटल्यानंतर थोडासा कमी केला आणि व्यापाऱ्याकडे दिला. व्यापारी पुन्हा मंदिरामध्ये गेला. व्यापाऱ्याने पुन्हा भगवंताच्या कमरेला लावला तर आता अत्यंत कमीच झाला. आणि मग पुन्हा तो व्यापारी नरहरी सोनारकडे आला. नरहरी सोनार म्हणले की मी अत्यंत किंचित कमी केला आणि आता एवढा कमी कसं काय. बरं ठीक आहे म्हणले, थोडासा मोठा करून देतो. परत गेले, त्या ठिकाणी एकदम मोठा, कमी जास्त कमी जास्त. शेवटी नरहरी सोनारांना पुन्हा भगवंताकडे यावं लागलं. आणि जसा होता तो कटसूत्री म्हणजे करगुटा सोन्याचा, तसा ते स्वतः घेऊन आले. आणि ज्या वेळेला भगवंताला घातला तर तो बरोबर बसला. नरहरी सोनार देवाशी संभाषण करू लागले की देवा, तुला माझ्याच हातनं तो घालायचा होता ना, म्हणून तू हे सगळं करत होतास. इतकी छान कथा आहे ती, फार मोठी. पण आता बाकी देवानी परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली ऐका बरं का. देवानी आता एका काळ्या श्वानाचं रूप घेतलंय. श्वान म्हणजे कुत्रा. आणि कार्तिकी यात्रा भरलेली होती. देवानी पाहिलं की खरं तर माझे हे सगळे वैष्णव किंवा भक्त आहेत, तर यांच्या ठिकाणी भूतदया आहे का, यांच्या ठिकाणी स्वस्वरूप प्राप्ती झालेली आहे का, यांना आत्मबोध झालेला आहे का, ही सगळी परीक्षा पाहण्यासाठी देवानी एका काळ्या श्वानाचं रूप घेतलं. आणि कार्तिकी एकादशी द्वादशीचा दिवस होता. सगळीकडे पंक्ती पडलेल्या होत्या. द्वादशीचं पारणं सगळे फेडत होते. आणि देव आता कुत्र्याच्या रूपाने प्रत्येक पंक्तीमध्ये जाऊ लागले. आणि पण कुणीही एक घास त्या ठिकाणी टाकला नाही. सगळे हाडछिड करू लागले, काठीने मारू लागले, दगडी मारू लागले. काही ब्राह्मण मंडळी सोहळ्यामध्ये चाललेली होती. मुद्दाम देवानी त्यांना स्पर्श करून कुत्र्याचा जायला लागली. त्यावेळेला ब्राह्मण मंडळी सुद्धा, अरे बापरे, हे तर काळं कुत्र, इतका अनर्थ झाला. पुन्हा चंद्रभागेमध्ये जात होते, स्नान करत होते, सुचिरभूत होत होते, पुन्हा येत होते. ब्राह्मण मंडळींची जिथं पंगत होती तिथं देव जात होते. तिथं तर त्यांनी त्याला पाहण्यासाठीच एकदम वाईट. आणि म्हणून सगळे ब्राह्मण त्या वेळेला कुत्र्या त्या श्वानाला हाणू मारू लागले. देवाने विचार केला की अरे, एवढे लोक सगळ्या ज्या ज्या ठिकाणी पंक्ती पडल्या, मला त्याच्यातनं एक जणांनी सुद्धा घास टाकला नाही. खर तर त्यांना हा परमात्मा सर्व व्यापी असणारा कळालाच नाही. आणि म्हणून फक्त जगाला दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत का काय, देव असा विचार करायला लागला. पण एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये बारीक लक्ष ज्या वेळेला नामदेवरायांचं गेलं आणि एक भाकरी उचलून हे श्वान पळू लागलं, त्यावेळेला नामदेवांनी तुपाची वाटी घेतली. आणि नामदेवांच्या लक्षात आलं आता राहिलेली कथा नामदेवांची इथं पूर्ण होते. ऐका, नामदेवांनी अनुग्रह घेतला होता. आणि नामदेवांनी अनुग्रह घेतल्याच्या नंतर त्यांची व्यापक दृष्टी झाली होती. आता त्यांना
प्रत्येकाच्या ठिकाणी आता तो परमात्मा, हे सगळं दर्शन होऊ लागलं आणि लक्षात आलं की देव आलाय, हे श्वान नाहीये, देव आहे. आणि म्हणून देव कुठल्याही रूपामध्ये आता यायला लागला तरी नामदेवांना कळायला लागलं. तसं साधकांना सुद्धा ऐका, कोणाला सावलीच्या रूपाने, कोणाला हवेच्या रूपाने, कोणाला सुगंधाच्या रूपाने, कोणाला प्रकाशाच्या रूपाने बाबा आपल्या ठिकाणी येतातच. फक्त आपली ती दृष्टी आता व्यापक झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्या, मध्येच कुठंतरी कधीतरी सुगंध त्या ठिकाणी दरवळतो, मध्येच कुणीतरी भास होतो. कधी आपण नामस्मरणाला बसलो की कुणीतरी उभं आहे, हा सुद्धा अनुभव फार महत्वाचा आहे. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसतं, ते फक्त बाबाच असतात. कधी कधी मी सांगू तुम्हाला, तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावरती जर नामस्मरण करायला जर ती सवय लावली काही दिवस, आणि कधी कधी एखाद्या वेळेला थकून दमून जर शरीर आलं किंवा जागरण झालं, पण अशा वेळेला सुद्धा बाबा स्वतः साधकाला मान खाली हात घालून उठवतात. इतकं बाबा करतात की अरे त्याचं नामस्मरण चुकू नये, इतकं बाबांचं साधकांवरती सूक्ष्म लक्ष असतं. तो कळवळा फक्त त्या ठिकाणी सद्गुरूंनाच येऊ शकतो. जसं आपल्या बाळावरती सतत ती आई लक्ष ठेवत असते, जरी घरामधली सगळी झाड लोड भांडी सगळं करत असली, धुणं धुवत असली, पण सगळं लक्ष तिचं जसं त्या बाळाकडे असतं ना, तसं बाबांचं लक्ष प्रत्येक साधकांकडे, फक्त साधकांच्या अंतःकरणामध्ये बाबांच्या विषयी उच्चतम असा भाव पाहिजे. माझं हे संकट बाबा निश्चित दूर करतील, मला त्याची खात्री आहे. माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत जेवढी ही संकट आली, ती सगळी संकट बाबांचं नामस्मरण केल्यावर, बाबांना विनंती केल्याच्या नंतर, हो बाबा त्या ठिकाणी आलेच. आणि कधीतरी आर्ततेने ना देवा त्या बाबांना हाक मारा. धाव घाली बाबा आता, पाहू नका अंत. आता धावा त्या ठिकाणी बाबा, आता अंत माझा पाहू नका. ही अर्थता ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने तुम्हाला त्या ठिकाणी साह्य झाल्याशिवाय राहणार नाही. पण सद्गुरूवरती आपला जो विश्वास आहे ना, तो प्रबळ करा बस. आणि खरं सांगू का की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ब्रह्मज्ञान ही नको आणि आत्मस्थिती सुद्धा नको. बस फक्त माझ्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये मला सेवा करायला मिळावी आणि बाबांची सेवा माझ्याकडनं घडावी, एवढं सूत्र साधकाच्या ठिकाणी पाहिजे. बाकीचं काहीच मागू नका, कारण सेवेमध्ये सगळं फळ आहे. न मागता तुम्हाला सगळं देणार, पण तुम्ही मागत जर बसला तर ते लवकर मिळणार नाही. हेच मागा की मला सेवा. आणि खर तर सेवक याची व्याख्या काय आहे खरं सांगू का तुम्हाला, जाता जाता ऐका आणि लगेच कथेला पुढे मी सुरुवात करतो. से व क म्हणजे शेवेकरी, आपण असं जर केलं तर 4 अक्षर येतात. सेवेमध्ये काय, पहिला अक्षर आहे से, म्हणजे सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे. नीट ऐका, सेवा करणं हा ज्याचा धर्म सांगितलंय तो सेवेकरी, तो से. आता वेळ देण्याची तयारी ज्याच्यामध्ये आहे, नीट ऐका, वेळ देण्याची तयारी ज्या साधकामध्ये आहे ते म्हणजे वे. आता क, ए बडबड करू नको रे.
आता के कष्ट करण्यासाठी जो सदैव तयार आहे तो के. आणि म्हणून सेवेकरी आणि री जे आहे ना, रिकाम्या गोष्टी जो करत नाही, जो डोक्यात नको त्या गोष्टी ठेवत नाही, निरपेक्ष वृत्तीने तो त्याच्याशी समरस होतो, त्या ती आहे री. म्हणून सेवेकरी. आणि सेवेकरी ज्या वेळेला होईल ना साध, त्या वेळेला बाकी बस काही मागायची गरज नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. ते न सांगता बाबांना त्या ठिकाणी कळतं. चला मला या ठिकाणी हे की नामदेव आता व्यापी परमेश्वर दिसायला लागला का सद्गुरु प्राप्ती झाली होती. वाटी घेऊन नामदेव राय आता देवाच्या मागे धावला. थांब, तशी तू ती भाकरी खा, खूप लावलेली खा. म्हणून नामदेव रायांचा रावळात्मक होता, आता तो पूर्ण विश्वव्यापी झाला. आणि बाबांचं म्हणणं तेच असायचं की विश्वव्यापी जो परमात्मा आहे, ज्यांनी संपूर्ण विश्व व्यापून जो उरलेला आहे, जसं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आणि तसं पाहिलं गेलं तर बाबांची तळमळ प्रत्येक साधकांना तेच विश्वरूप. आणि म्हणून कधीतरी विश्वरूप पाहायचं जर असेल तर सकाळी माझ्याकडं सर्वसाधारण 8च्या दरम्यान या, मी तुम्हाला विश्वरूप दाखवतो. चला, मला या ठिकाणी ही कथा नामदेवांची थोडीशी पूर्ण करायची होती. आणि म्हणून त्याच्यातला छोटासा तो नरहरी सोनारांच्या नंतरच त्या ठिकाणी ती कथा येते. आता ती काय येते काय वगैरे त्याच्यामधला भाग मी थोडासा हे केल्यामुळं तुमच्या लक्षात आलं नाही. नामदेवांना आता ओळख झाली. चला, पुढचं चरित्र हे जनाबाईचं. कृष्ण अवतारामध्ये जी कुब्जादाशी होती, म्हणजे द्वापार युगामध्ये कृष्णाच्या त्या अवतारामध्ये जी कुब्जादाशी होती, तीच आता कलियुगामध्ये जनाबाई. लक्षात घ्या. आणि एक दिवस काय झालं की पंढरपूरच्या यात्रेला जनाबाईचे आई वडील तिला घेऊन आले. जनाबाईचं वय त्यावेळेला फक्त 7 वर्षाचं आहे, नीट ऐका. आणि यात्रेला घेऊन आले आणि मंदिरामध्ये प्रवेश केला, भगवंताची मूर्ती पाहिली. आणि त्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर जनाबाईला थोडस अंतःकरणामध्ये असं जाणवू लागलं की या देवाचा आणि माझा काहीतरी अनन्य संबंध आहे. द्वापार युगामधले संबंध त्या ठिकाणी भगवंताला पाहिल्या बरोबर काहीतरी सुचवू लागली. अंतःकरणामध्ये त्या गोष्टींची खून पटू लागली. आणि देवाकडं पाहिलं की नाही, की याचा आणि माझा काहीतरी ऋणानुबंध आहे. आणि नजरच हटेना जनाबाईची. आणि आई वडील म्हणायला लागले की जना चल दर्शन झाले, जना चल दर्शन झाले. श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देह स्थिती पालटली. धन्य माझा यह जन्म हृदयी विठोबाचे नाम. आता मी धन्य झाले. मला जिथं पाहिजे होतं त्या ठिकाणी मी ती आले. आता बाकी आई वडिलांना म्हणू लागले की आई आणि बाबा, मी इथून हलणार नाही, मी आता इथून जाणार नाही. जनाबाईचं वय फक्त 7 वर्षाचं आहे. आणि त्या 7 वर्षाच्या जनाबाईनी हे म्हणावं, लक्षात घ्या, जनाबाई एकसारखी भगवंताकडे पाहतच राहिली की बस आता माझा बापही हाच आहे आणि आई सुद्धा भगवंतच आहे. असं काहीतरी अंतःकरणामध्ये तिच्या भाव निर्माण झाला. आणि बाकी तिच्या मुखामधनं ऐक बापा ऋषिकेशी मज ठेवी पाया पाशी. हे देवा,
मला आता तुझ्या पायाच्या ठिकाणी जागा मिळू दे. तुझे रूप पाहीन डोळा, मुखी नाम वेळ वेळा. आता रोज फक्त तुलाच पाहिल आणि तुझंच गुणवर्णन करल, तुझंच नाम गाईल. म्हणून मला आता बाकी तुझ्या पायापाशीच ठेव, मला आता दुसरीकडे जायचं नाही. साधकाचा भाव सुद्धा असाच झाला पाहिजे बेवडीमध्ये, की बाबा बस आता बाकी काही नाही, आता माझा अवेर करू नका, मला तुमच्या पायाशी तुमच्या चरणाशीच त्या ठिकाणी ठेवा, तुमच्यापासून मला दूर करू नका. हा भाव साधकाच्या ठिकाणी उत्तम निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून बघा, ज्या साधकाचा तो भाव आला ना, तिकडनं येताना त्या साधकाच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात, जड अंतःकरण होतं. असं वाटतं की नको आता पुन्हा हार मार्का संसार, इथं शांत राहावं बाबांच्या सानिध्यामध्ये. कारण एक सांगतो, त्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर आहे ना, सगळी दुःख एका क्षणात साधक विसरून जातो. त्याचा प्रभाव असतो, कारण ती एका साधूंच्या तपश्चर्येने ती भूमी पुनीत झालेली असते, तिथं स्पंदन असतात. आणि म्हणून अंतःकरणामध्ये नकारात्मक ज्या काही गोष्टी असतात सगळ्या निघून जातात आणि निश्चिंत असं वाटतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. असं वाटतं की याच्यासारखा विसावा आता आपल्याला घरी गेल्यानंतर मिळणार नाही. तीच कटकट, तेच पुन्हा. पण बाबांच्या पण हे ज्या साधकांना होतं, ती त्यांची अवस्था अशी की बाबांवरती त्यांचं जडलेलं प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांची श्रद्धा. हो, जसं इथं जनाबाईची झाली की बस देवा, की तुझे रूप पाहीन डोळा, मुखी नाम वेळोवेळा. असं ज्या वेळेला ज्या साधकाचं होतं त्याच्यासाठीच सांगतोय. तुझ विन देवराया कोण नाही रे सखया. आता देवा तुझ्याशिवाय माझं कुणीही नाही. आई वडील म्हणायला लागले की जना चल, बाळा दर्शन झालंय, जना चल. जनाबाई हटायला तयार नाही. आता आई वडील शेवटी कंटाळून ते गावी निघून गेले. मध्यरात्र झाली, नीट ऐका. आणि जनाबाई आणि देव, 7 वर्षाची जनाबाई, दोघीच त्या ठिकाणी. जनाबाई देवाकडे पाहते आणि दोन्ही डोळ्यामधनं अश्रुधारा वाहतात. तुझवा सोनी विठ्ठला कोणी नाही मज. आई वडील गेले देवा, आता तुझ्याशिवाय कुणीच नाही आणि मी तुला पाहून या ठिकाणी राहिलेले. माझे आई वडील आता सोडून गेले. तानाबाई देवाला म्हणती, आता माझे आई वडील गेले, माझा बापही तू आणि आई ही तू, आता तूच सांभाळ कर. माये मेली बाप मेला, आ माये मेली बाप मेरा, आता सांभाळी विठ्ठला, माये मेली बाप मेला. मी तुझे गाले करू, माये मेली बाप मेला. काय अवस्था झाली हो, 7 वर्षाची मुलगी आणि देवाला म्हणू लागली की बस देवा, आता तुझ्याशिवाय, पण आता बाकी मला बाकी तू दूर करू नकोस. आणि जर असं जर केलंस तू, मला जर दूर केलं, तर आता या जगतामध्ये कुणीच नाही. आई वडील निघून गेले, मी कोणाकडे जाऊ. आधी घेतले पदरी, आता न धरावे दुरी. आता तू तुझ्या पदरात मला घे, पण नंतर बाकी मला दूर करू नको. पहाट झाली मंडळी, ऐका. आणि त्यावेळेला नामदेवराया काकड आरतीसाठी आले. काकड आरतीला जसे आले तसे पाहिलं तर जनाबाई एका ठिकाणी बसून दोन्ही गुडघ्यामध्ये मान घालून त्या ठिकाणी रडत होती. 7 वर्षाची इतकी छोटी मुलगी रावळामध्ये इथे काय.
नामदेवराय जवळ गेले आणि नामदेवराय विचारू लागले, बाळ तुझं नाव काय? जनाबाईंनी उत्तर दिलं, माझं नाव जना. तुझ्या वडिलांचं नाव काय बाळा? माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल. पांडुरंगालाच आता आई आणि बाप मानलेलं ना. तिने सांगितलं की माझ्या बापाचं नाव विठ्ठल आहे. तुझ्या घरातलं दुसरं कुणी आहे का? नाही, मला कुणीच नाही. नामदेवराय इतक्या लहान मुलीकडे पाहून ती उत्तर इतके भारावून गेले आणि नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये असं निर्माण झालं की अरे, बिना आई बापाचं लेकरू काहीतरी कोणतरी सोडून गेलेलं दिसतंय, हिला कुणीच नाहीये. आणि नंतर काय झालं मंडळी ऐका. नामदेवरायांनी त्यावेळेला जनाबाईला घेऊन घरी आले. घरी आल्याच्या नंतर नामदेवरायांच्या घरामध्ये पडेल ती कामं आता जनाबाई करू लागली. आणि एक सांगू का तुम्हाला, ज्या मुली अत्यंत गरीब घरात असतात ना, त्या मुलींना परिस्थितीची जाण असते. आणि अशा मुली बघा तुम्ही, अत्यंत गरीब अशी काही माणसं आहेत ना, त्यांच्या घरातल्या अतिशय लहान लहान मुली भांडी घासतील, धुणं धुतील, एवढं काही ठीक म्हणजे बऱ्यापैकी त्यांना करता येणार नाही, परंतु त्या मुलींना त्या परिस्थितीची जाण असते. लक्षात घ्या. आम्ही खूप लाड करतो आणि त्या लाडाचा इतका विपरीत परिणाम होतो. आणि मग मुली दुसरीकडे गेल्याच्या नंतर आई वडिलाचा उद्धार असतो. जनाबाई इतकी लहान होती, कोणीच नाही ना, आता काम केलं पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय खाऊ कोण घालत? पाणी भरायचं, भांडी घासायची. इतक्या लहान वयामध्ये नामदेवरायांच्या इथं दाशी बनून त्या ठिकाणी राहिली जनाबाई. मंडळी ऐका, त्याच्यामध्ये एक छोटीशी कथा येते. एक दिवस काय झालं की इतका भयानक सोसाट्याचा वारा सुटला की नामदेवरायांच्या घरावरचं छप्पर उडून गेलं. आणि छप्पर उडून गेल्याच्या नंतर वादळ इतकं भयान होतं. आणि मग आता काय, नामदेवरायांना प्रश्न पडला की आता हे तर माझ्याच्याने शक्यच नाही. नामदेवराय रोज काय करायचे? भजन कीर्तन करायचे, घरामध्ये लक्ष नव्हतं. आणि मग आता काय करायचं? देवाला काळजी पडली. देवाला असं वाटलं की अरे, माझ्या भजनामध्ये, माझ्या चिंतनामध्ये पूर्ण त्यांनी वेळ घालवावा आणि त्याच्यावरती संकट आल्याच्या नंतर आता त्यांनी काय करावं. म्हणून साधकांना माझी विनंती आहे, ह्या कथेमधनं हे नक्की तुम्ही घ्या. जर बाबांचा कार्यक्रम जर असेल तर तुम्ही कितीही मोठं संकट घरामध्ये असू द्या, पण ते सोडून तुम्ही कधीतरी बाबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहा. तुमचं संकट आपोआप कुठल्या ना कुठल्या तरी निमित्तानं बाबा हे घालवल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायांचं तसंच झालं. नामदेवरायांनी सर्वस्व भार देवावरती टाकलेलं आहे. नाम गावू नाम घेऊ नाम विठो बालवाहू आम्ही दैवाचे दैवाचे. आमच्यासारखं दैव आमचं बोलत तर की आम्हाला देवाचं त्या ठिकाणी सेवा करण्याचं, स्तुती करण्याचं, गुणनवर्णन करण्याचं, भजन करण्याचं ते भाग्य आम्हाला लाभलं. आणि म्हणून देवानी त्यावेळेला ठरवलं की अरे, पूर्ण वेळ तर माझ्याच भजनामध्ये घालवतोय आणि मग त्याच्यासाठी सहाय्य करायला गेलं पाहिजे. म्हणून हे स्मरण ठेवा, तुम्ही लक्षात घ्या. आणि स्वतः देव आले. देवाने संपूर्ण ते शेकारलं घर आणि सुंदर बनवलं. लक्षात घ्या. आता ऐका, एक दिवस नामदेवरायांच्या इथे देव आले आणि नामदेवराया आणि देवाच्या गप्पा त्या ठिकाणी सुरू झाल्या. आता जनाबाईला एका बाजूला नामदेवरायांचाही सहवास आणि दुसऱ्या बाजूला देवाचा सुद्धा सहवास.
बिवडीमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना, बाबांचाही सहवास मिळतो आणि राधाकृष्णाचाही सहवास मिळतो. म्हणून देव आणि संत ज्या वेळेला एकत्रित भेटावेत त्या वेळेला बाकी फार मोठा पर्व काळ असतो. आता जनाबाईसाठी फार मोठा पर्व काळ निर्माण झाला. जनाबाईला एवढा आनंद वाटायचा की देवाचाही सहवास आणि नामदेवरायांचा सुद्धा सहवास. हो, जनाबाई इतकी आनंदित. मग काय करावं, नंतर नंतर तर इतकी सवय आता जनाबाईला सुद्धा पुन्हा देवाची झाली नामदेवरायांच्या निमित्तानं. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. आता झाडून काढायला लागली ना जनाबाई, तर देव आता देवाच्या सुद्धा लक्षात होतं की अरे ही कुब्जादाशी आहे माझी. द्वापार युगामध्ये सुद्धा तिने माझी सेवा केली आणि आता सुद्धा ती माझी सेवा करायला आली. म्हणून जनाबाई झाडून काढायला लागली की पाठीमागं टोपलं घेऊन देवानी तो कचरा भरावा आणि टाकावा. किती छान चरित्र आहे बघा हे. पाठी घेऊन या शिरी नेऊन या टाके दुरी. कचरा भरायचा त्या टोपलीमध्ये आणि उकरंड्यापर्यंत जाऊन देवानी टाकावा. ऐसा भक्ताशी भुलला नीच कामे करू लागला. एवढी नीच काम त्या ठिकाणी देव आता करू लागला. मी तुम्हाला सांगू का, जनाबाईचं चरित्र मी जवळजवळ 4 दिवस सांगेल. जनाबाईला जर नाहण्यासाठी जर पाणी कमी पडलं तर देव स्वतः पाणी घेऊन विसनायचा. देव जनाबाईला आंघोळ घालायचा. देव जनाबाईची पाठण घासायचा. जनाबाईच्या डोक्यामध्ये जर बरेच दिवस तिचं जर डोकं, तर देव स्वतः त्या ठिकाणी तो गुंता काढायचे. किती प्रेम असेल त्या जनाबाईवरती मला सांगा ना. आणि खरं तर मला कधी कधी असं, मी खरं सांगू का, मला याच्यामध्ये अतिशोक्ती बोलायचं नाही, परंतु याचा विपरीत तुम्ही काय अर्थ घेऊ नका. मला कधी 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 आहे ना त्या हिरामनकडे पाहिलं ना, तर असं वाटतं की यांनी काय पूर्वी एवढं मोठं पुण्य केलं असेल रे. मला सांगा ना तुम्ही 2-3 दिवस तिथं फक्त राहून दाखवा. अरे दिवस कार्यक्रम करतो तर कधी खाली सगळे जणांची अवस्था होती. त्या हिरामननी सकाळी पाठ, आणि मी जितक्या वेळा मी तिथं जातो ना, म्हणजे कशासाठी सांगतोय ऐका. पूर्वी काय तप केले तेने पै. हे काय पूर्वी तप केलं असेल यांनी, मला हे काय कळत नाही. जसं जनाबाईंनी सुद्धा द्वापार युगामध्ये ते पुण्य केलेलं, ती सेवा केलेली दाशी, कुब्जा दाशी म्हणून, पण ते या कलियुगामध्ये सुद्धा ते आलं. ऐका. आणि म्हणून निधान जोडले पंढरीनाथ. जनाबाईंनी देवाला पुन्हा एकदा कलियुगामध्ये जोडलं. कसं जोडलं की देव आता जनाबाई बरोबर, जनाबाई शिवाय राहू शकत नाही. काय जोडलं असेल ते नातं त्या जनाबाईंनी. आणि मला सांगा ना तुम्ही, जर एवढं सगळं देव करत होता, का करत होता, तर 7 वर्षाची असताना जिच्या ठिकाणचं आई वडिलांविषयीचं ममत्व नाहीस झालं आणि तिचं प्रेम आता देवाबरोबर त्या ठिकाणी जोडलं. मी सांगू का, एखाद्याच्या घरामध्ये जर हालाताची परिस्थिती असली ना, तर तो माणूस कुठेतरी उदरनिर्वाह आपला होईल या अनुषंगाने तो कुठेही राहू शकतो. पण ज्याच्या इथं सगळ्या गोष्टींच्या सुखसुवी आहेत, तो विद्यार्थी अनेक वर्ष बिवडीमध्ये आणि तेही एकटा राहू शकेल का मला सांगा. आणि म्हणून पूर्वीच काहीतरी त्याचं पुण्य असलं पाहिजे, त्याच्याशिवाय बाबांची एवढी मोठी सेवा त्याच्या पात्रात पडणार नाही, मी सांगतो तुम्हाला. पण जनाबाईला सुद्धा काय झालं नंतर ऐका. काय पुण्य केलं असेल तिने, पण त्या पुण्याच्या जोरावरती
येवनिया देव दळू लागे अंगी, रखुमाईचा सांग दूर केला, रखुमाईचा संग दूर केला. म्हणजे देव आता रुक्मिणी बरोबर कमी आहे आणि जनाबाईकडे त्याची ओढ जास्त आहे. आणि खरंच मग याचा अर्थ काहीतरी कधीतरी की नक्कीच काहीतरी त्या पूर्वीचं पुण्य फार मोठं असलं पाहिजे. ऐका, राजाई बाकी त्या ठिकाणी म्हणू लागली आता एक दिवस, नीट ऐका. दळीता कांडिता तुझ गाईल अनंत. पाणी भरायला देव जनाबाई बरोबर. जनाबाई जर एखाद्या वेळेला जर त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये पाणी आणायला गेली ना की तिच्याही पाठीमाग देव उचलू लागायला कोण असेल तिथे. मला गेलं पाहिजे, धावत पळायचं. आणि जनाबाई म्हणायचं, अरे देवा तू कशाला पळतोस माझ्या मागे. जनाबाईनी म्हणावं देवाला, तू का पळतोस माझ्या माग. अरे काय म्हणतील लोक, लोक काय म्हणतील याचा विचार आता देवापाशी राहिलाच नाही. काय सुंदर नातं आहे पहा. आणि मग अशा वेळेला राजाई म्हणू लागली की का ग, तू ज्या वेळेला दळण दळत असती त्यावेळेला तुझ्या बरोबर दुसरं कोण गात. तुझं गायन झालं की तुझ्या पाठीमाग गायनाचा फक्त आवाज येतो आम्हाला, पण व्यक्ती दिसत नाही. म्हणजे नामदेवरायांच्या पत्नीला देव दिसत नव्हता, फक्त जनाबाई दळतीये पण तिला साथ कोण करते हे बाकी कळना, पण आवाज येत होता. आणि मग जनाबाई त्या ठिकाणी तिचा भाव दळत असताना किंवा सगळी कामं करतात कसा होता बघा. पांडुरंग माझा पिता रखुमाई माता, भगवंत माझा बाप आणि रखुमाई माझी त्या ठिकाणी माय. आईशियाचे धरी घरी आले, आता आशांच्या घरी मी आले. जनी म्हणे धन्य झाले, मी अशा ठिकाणी आले की मला देव आणि भक्त या संगमावरती राहण्याचा योग आला. अशा घरी मी आले की जिथं देवही आहे आणि संतही आहे. आणि मग असं झाल्याच्या नंतर चला मी आता पुढची कथा घेतो, कारण वेळ खूप कमी राहिलाय आणि मला तर ती कथा या ठिकाणी आज पूर्ण करायची. आज शेवटचा दिवस आहे. 5-1 मिनिटं इकडे तिकडे होतील, जास्त नाही. पण खरंच सगळेजण ही कथा ऐका. एक दिवस देव बाकी नामदेवांच्या घरी जेवायला येणार होते. नामदेवानी राजाई जनाबाई सुरू झाली. येणार अनेक पदार्थ, हे स्वच्छ सडा आणि सुरू झालं. इतकी धावपळ, इतकी धावपळ. आता देव येण्याची वेळ झाली, देवाचं स्वागत केलं, देवाची पाद्यपूजा झाली, सगळं काही झालं. आणि मग आता बाकी जेवायची वेळ झाली संध्याकाळची. आणि नामदेव महाराज म्हणू लागले की देवा आता आपण प्रसाद घ्यायचा का. तर देव म्हटले की ठीक आहे, जर झालेलं असेल तर हरकत नाही. आणि मग सगळी पानं वगैरे वाढली. नामदेवरायांचं कुटुंब मोठं, सगळी लगबग सुरू झाली. देवाच्या ताटाच्या पुढे रांगोळी, सुगंधी त्या ठिकाणी अगरबत्त्या, सगळा थाट होता. आणि देव आता त्या ठिकाणी जेवायला बसली. घरातली सगळी माणसं जेवायला बसली आणि जनाबाई त्या ठिकाणी वाढत होत्या. सगळं वाढून झालं, सगळं झालं आणि त्यावेळेला संकल्प सोडला आणि प्रसाद घेण्यासाठी सुरुवात झाली. जनाबाई दूर एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभी राहून बसलेली, उभी राहून खाली पाहत होती. देवाला असं वाटलं की सगळी घरातली लोक जेवायला पंक्तीमध्ये बसली, पण जनाबाईला काही ताट केलेलं नाही. नामदेवरायांनी त्यावेळेला सांगितलं, देवा करा सुरुवात. आणि
देवानी जनाबाईकडे पाहावं, ताटाकडे पाहावं, जनाबाईकडे पाहावं, ताटाकडे पाहावं, आणि शेवटी नामदेवरायांच्या आग्रहास्तव जेवण सुरू केलं. देवाला त्या ठिकाणी असं वाटलं की सगळे आम्ही जेवतोय, पण माझी जनाबाकी त्या ठिकाणी एकटी उपेक्षित आहे. देवाला जेवण गेलं नाही मंडळी. अगदी जबरदस्ती एक दोन घास खाल्ले देवानी कसे बसे, कारण सगळं लक्ष जनाबाईकडे होतं. जना जर आपल्या पंक्तीला जर असती तर किती छान झालं असतं. तिकडं जनाबाईच्या सुद्धा अंतःकरणामध्ये हाच भाव होता की देवाच्या पंक्तीमध्ये आपल्या नशिबामध्ये बसणं नाही, कारण मी दाशी म्हणून हे भाग्य आपल्या कुठं आपल्याला. आणि जनाबाईला सुद्धा अंतःकरणामध्ये खूप वाईट वाटलं. देवाला जेवण जायना. शेवटी काय झालं मंडळी ऐका. जनाबाईकडे देव पाहून देवालाच इतकं वाईट वाटलं की आता ते अन्नही चांगलं लागना, आणि देव ताटावरनं उठले. नामदेवराया, राजाई वगैरे सगळेजण, देवा काय झालं, काय झालं, तुम्हाला स्वयंपाक आवडला नाही का, काय झालं नेमकं, तुम्ही का. देव म्हणे नाही नाही नामदेवा, मला एवढंच पुरे झालं. अहो देवा, असं एकदम तुम्ही जेवला सुद्धा नाही, 2-3च घास खाल्ले, मग का अर्धवट, कोणत्या भक्तावर काही संकट आले का, काय एवढी त्वरा केली तुम्ही, लगेच का उठला, म्हणजे नेमकं झालं काय. देवाने सांगितलं, नामदेवा खरंच सांगतो, मला भूक नाहीये, तुम्ही व्यवस्थित जेवा, मी या ठिकाणी थांबतोय, पण तुम्ही काय काळजी करू नका, मला भूक नाहीये. नामदेवरायांचं जेवण झालं, कसं बस सगळेजण उठले, सगळ्या पंक्ती, आता सगळ्या ताटातलं ते जे अन्न एक राजाई एका ताटामध्ये काढत होती, राहिलेलं खरकट, आणि भांड्याचा पाळा मोठा घासायला जनाबाईला दिला. जनाबाई भांडी घासत होती. आता इकडं ओसरीवरती नामदेवराय आणि देव गप्पा मारत बसले. गप्पा मारता मारता आता खूप उशीर झाला, झोपायची वेळ झाली, आणि राजाईने काय केलं की जनाबाईला सांगितलं की जना इकडे, ते राहिलेलं जे काही ताटामध्ये अन्न होतं ना, ते एका ताटात भरून जनाबाईला दिलं. जनाबाईची समोर झोपडी होती. जनाबाई ते ताट घेऊन झोपडीमध्ये गेली आणि त्या झोपडीचा ते कूड लावून घेतला. देव आता अस्वस्थ आहे. नामदेव राया म्हणू लागले की देवा, आता उशीर झाला आणि गप्पा पण आपल्या चांगल्या रंगल्या, मला वाटतंय की असं करूया, तुम्ही आज इथंच विश्रांती घ्या, आणि पहाटे मी काकड्याला जातो, त्याच्या अगोदर तुम्हाला उठवतो, म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये जाताल, कारण सकाळी सगळे वारकरी काकड्याला यायच्या अगोदर तू उभा राहायला पाहिजे तिथे, म्हणून तुम्ही काळजी करू नका, मी उठवल तुम्हाला, तुम्ही इथंच आता विश्रांती करा, उशीर झाला. आणि देवालाही त्या ठिकाणी बिछाना करून दिला. नामदेवराया बाहेर ओसरीवरती, आणि सगळे झोपी गेले. मंडळी ऐका, जनाबाई त्या झोपडीमध्ये ते ताट आणलेलं तसंच ठेवलं. पण इतकं दुःख झालं की मला देवाबरोबर जेवायला मिळालं नाही, तो मला अधिकार नाही. आणि इतकी रडू लागली, इतकी रडू लागली की आता तिला सुद्धा जेवण गेलं नाही. जनाबाईंनी पाहिलेलं होतं की देवाने काही 2-3च घास खाल्लेले होते, देव सुद्धा जेवलेले नव्हते. मध्यरात्री झाली, आणि मित्रांनो काय झालं ऐका. देव या कुशीवरनं त्या कुशीवरनं या कुशीवरती, आणि शेवटी देव नामदेवराया झोपून गेले गाढ. देव उठले आणि जनाबाईच्या झोपडीच्या जवळ आले. जनाबाईला आवाज दिला, जना मी आलोय. डोळे पुसत पदराने त्यावेळेला जनाबाई पटकन कूड बाजूला केला. देवा तुम्ही. हो म्हटली मी. आतमध्ये देव गेला आणि संपूर्ण झोपडी प्रकाशमय झाली. बाबा सुद्धा ज्या वेळेला गावातनं बाहेर आले त्या झोपडीमध्ये ना राहिला, की बस साधना व्हावी, एकांतामध्ये राहावं,
पण बाबांच्या झोपडीमध्ये कधी कधी इंधन नसायचं, ते दिवा वगैरे. पण सांगू का तुम्हाला, पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जसा पडावा आणि संपूर्ण रात्रीच्या वेळेला सुद्धा सहज सगळ्या गोष्टी दिसाव्यात, असा प्रकाश बाबांच्या झोपडीमध्ये असायचा. सर्व जगाला प्रकाश देणारा सूर्य आणि चंद्र, तसेच सगळ्या साधकांना ज्ञान देणारे बाबा स्वयंप्रकाशित होते, लक्षात घ्या. आणि अशा वेळेला देव म्हटला की जना तू जेवली? म्हटली की नाही देवा, आज काय माझी इच्छा नाहीये. नाही नाही जना, मला पण भूक लागलेली आहे, मलाही जेवायचंय, चल आपण दोघे जण जेवू. जनाबाई म्हटली की देवा, पण तुला मी काय देऊ जेवायला? म्हटली तू ताट भरून आणले. म्हणले देवा, सगळ्यांच्या ताटात राहिलेलं ते अन्न आहे, ते खरकट आहे, ते तुला कसं देऊ? नाही नाही जना, ते ताट घेतलं देवानी, जनाबाईला पुढ्यात घेतलं आणि देव त्या ठिकाणी जनाबाईला स्वतःच्या हाताने आता अन्न भरवू लागला. जसा घास जनाबाईच्या मुखामध्ये देवाने घातला आणि दोन्ही डोळ्यामधनं अश्रू वाहू लागले आणि जनाबाईला एकदम हुंदका आला. जनाबाईंनी त्यावेळेला मनात विचार केला की खरंच माझे आई वडील मला सोडून गेले, पण मी ज्याच्यावरती विश्वास ठेवला ना, ती बाकी माझी आज आई झाली. कारण एखाद्या मुलीने जेवण केलं नाही तर तिला आईनी आग्रह करून चारावं, तिचे डोळे पुसावेत. तसं देवानी जनाबाईचे डोळे पुसले आणि जनाबाईला चारू लागला. एवढंच नाही मंडळी, ऐका, त्या ताटामधलं देवानी सुद्धा सेवन केलं. जनाबाईला अधिकच रडू यायला लागले की देवा, तू ते राहिलेलं खरकट अन्न तू खावं, मी ठीक आहे, माझ्यासाठी ते छान आहे, ते माझ्यासाठी योग्य आहे, पण तू. मंडळी ऐका, ज्याचा सका हरी त्यावर विश्वास कृपा करी, उन्हे पडो निधी त्याचे वारे सुशी आघादाचे. आणि मग त्यावेळेला जनाबाईला थोडस आठवलं. काय आठवलं? रडत रडत जनाबाई ही देवाला म्हणती की देवा, खरं सांगू, भिल्लिनीची सुद्धा उष्टी बोर तू खाल्लीस, तीही एवढ्या आवडीने. आज माझ्यासाठी हे अन्न राहिलेलं ते तू एवढं आवडीने खातोयस. आणि खर तर भिल्लिनीची फळे कैशी चाकोनी वाहतसे देवाशी, भावे तिची अंगीकारी. बर का, इतकं भावयुक्त ती फळं देवाने स्वीकारली, शबरीची ती उष्टी बोर, आणि ती देवानी खाल्ली मोठ्या आनंदाने. जनाबाईचं सुद्धा त्या ताटामधलं अन्न देवानी सेवन केलेले. आणि काय झालं मंडळी ऐका, देव म्हणू लागला की जना, तू पंक्तीला बसलीस नाही ना, माझं लक्षच लागलं नाही जेवायला, कारण तू तिथं उभी आणि आम्ही सगळेजण जेवत होतो, आणि म्हणून मला त्या ठिकाणी जेवणामध्ये रुची वाटली नाही. जनाबाई म्हणू लागली की देवा, मी दाशी आहे, पण माझ्यासाठी तुम्ही हे करायला नको होतं, आणि म्हणून तुम्ही हे अन्न सेवन केलं, हे बरोबर नाही. पण अशा वेळेला देवानी जनाबाईचे डोळे पुसले. एवढंच नाही तर देवाला अधिकच जनाबाईविषयी प्रेम वाटू लागलं.
आता प्रत्येक वेळेला देव जनाबाईकडे येऊ लागला. जनाबाईंनी काव्य करावी आणि देवानी लिहावी, इतकी सवय लागली, इतकी सवय लागली. रुक्मिणी मातेला सुद्धा प्रश्न पडला की रात्रीचं जात कुठं. दळण्याच्या मिशे विठ्ठल सावकाशे, दळण्याचं कारण करून सावकाश देव यायचा. कोण तुझे बरोबरी साध देतो निज मंदिरी, तुझ्या बरोबर कोण दळतं. राजाईने विचारलं की एवढं दळण मोठं तू सहज कशी काय करतीस. रोज देवाने यावं आणि जनाबाईला मदत करावी. खून कळाली नामदेवा विठ्ठल श्रोता जनीच्या भाका. नामदेवरायांना हे कळालं. आणि मग एक दिवस काय झालं, एक प्रहर रात्र झाली. एक प्रहर रात्र झाली, फेरी विठ्ठलाची आली आणि देव जनाबाईच्या घरी आले. फक्त 2च मिनिटात कथा आता संपवतो. आणि नंतर बाकी पहाटेपर्यंत देवानी जनाबाई बरोबर दळण वगैरे हे सगळं केलं. उशीर झाला. देवाच्या लक्षात आलं, घंटानाद झाला. आता काकड्यासाठी सगळे वारकरी येतील म्हणून घाईघाईमध्ये काय केलं, ते काम करत असताना गळ्यातला नवरात्राचा हार त्या ठिकाणी तिथंच राहिला आणि जनाबाईच ती घोंगडी घेऊन देव पळाला आणि जाऊन उभा राहिला. दरवाजा जसा खोलला तसं बडव्यांनी पाहिलं की अरे ही घोंगडी कुणाची, ही फाटलेली घोंगडी देवाच्या अंगावर कोणी टाकली आणि देवाच्या गळ्यातला हार कुठे. जनाबाईवरती चोरीचा आळ आला. मंडळी ऐका. आणि त्या वेळेला सगळ्या पंढरपूरमध्ये बातमी पसरली, कारण ते नवरात्राचा हार हे बाकी नामदेवरायांच्या तिथं सापडला आणि ती घोंगडी कुणाची तर ती जनाबाईची हे सिद्ध झालं. आणि जनाबाईला आता फाशीची शिक्षा त्या वेळेला धर्म मार्तंडांनी ठोठवली. जनाबाईला एवढं दुःख झालं की ज्या देवाचं रात्रंदिवस भजन केलं आता त्याच्या वाट्याला फास आला. कुठलाही आळ माझ्यावरती जरी आला असताना तर मी ती सजा सहज त्या ठिकाणी हसत भोगली असती, पण देवाची चोरी केली हा आळ माझ्यावरती नको होता. कारण देवाची चोरी म्हणजे सगळ्या पंढरपूरमध्ये लोक शेण मारू लागली, दगडी मारू लागली जनाबाईला. आणि आता फासावरती जायचं त्यावेळेला जनाबाई पांडुरंगाच्या रावळामध्ये गेली आणि देवाशी भांडू लागली. देवा, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, शिव्या देऊ लागली जनाबाई. याच्यासाठी तू माझ्याकडे येत होतास का, माझ्यावरती चोळीचा आळ आला. आणि मग अशा वेळेला भगवंताच्या चरणावरती अश्रूंचा अभिषेक केला आणि म्हटली की ठीक आहे देवा, तुला याच्यात जर समाधान वाटत असेल, जर मला फाशी व्हावी आणि माझ्यावरती हा जाताना असा घाणेरडा आळ जर तुला जर हे वाटत चांगलं वाटत असेल तर ठीक आहे देवा, तू समाधानी आहेस ना, बस. आणि तिथून जनाबाई फासावरती चंद्रभागेमध्ये तो सूळ उभा केला होता. जनाबाई आता त्या वेळेला रडतीये. नामदेवरायांनी तिला सावरले, हाताला धरून आता सुळावरती घेऊन जायचंय. नामदेवराया जनाबाईची समजूत काढतायत. जनाबाई रडत होती. वाळवंटामध्ये जनाबाई आली, सूळ उभा केला होता. आता त्या सुळावरती फाशी द्यायचीच. त्यावेळेला बाकी विटेवरती उभा असलेला देव रडू लागला आणि रुक्मिणी मातेला म्हणू लागला, ऐक ऐक जना, ऐक ऐक रुक्मिणी, माझ्या जनाला नाही कुणी. तिचं कुणीच नाही रुक्मिणी, तिला वाचवणं गरजेचं आहे आता. आणि फासावरती नेली देवानी.
सिंहासनावरनं उडी मारली आणि चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये जिथं सूळ उभा केला होता, देव त्या ठिकाणी आला आणि एका क्षणामध्ये त्या सुळाचं पाणी झालं. आबीर गुलालाचा सुगंध सुटला आणि सुळाचं पाणी जसं झालं तसं लोकांच्या लक्षात आलं की जनाबाई ही निर्दोष असली पाहिजे. आणि तिथं बाकी जनाबाईचं रक्षण कारण हे नामदेवरायांच्या सुद्धा लक्षात आलं, सगळ्या संतांच्या लक्षात आलं आणि जनाबाई तिथं वाचवली देवानी आणि जनाबाईची वाहवा झाली. जनाबाई सुद्धा संतांच्या मेळ्यामध्ये मानाचं पान मिळवून त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ संत या ठिकाणी ठरली. आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. खर तर कितीतरी हे चरित्र गोड संतांचे, किती सांगल तेवढं कमी आहे. मी खूप याच्यामध्ये संक्षिप्त. खर तर जनाबाईचा आणि देवाचा तो संवाद इतका हृदयस्पर्शी आहे की मी त्या काही गोष्टी, ते काही वाक्य त्या या ठिकाणी बोललो नाही, कारण माझाच आवाज हा कातर होतो. पण खूप देवाने प्रेम केलं यांच्यावरती आणि त्या संतांनी सुद्धा देवावरती एवढं प्रेम केलं आणि म्हणून अशा कथा आपण महिनाभर ऐकल्या, तुम्हीही श्रवण केल्या आणि त्या श्रवण करून तुम्हाला सुद्धा त्याच्यातनं खूप आनंद वाटला. खरं तर हे कामच आहे माझं. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे फार मोठे काही उपकार केले नाही. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि आता हेच काम करायचंय आणि म्हणून आता प्रत्येक गुरुवारी ही कथा आपण त्याची वेळ ही संकेत वगैरे ठरवतील, पण प्रत्येक गुरुवारी आपण एका संतांचं चरित्र आपण पाहू. याच्यामध्ये मला ठीक आहे, ईश्वरी का काय लहान मुलगी ती बोलली, खूप मला म्हणजे माझ्या लहान ती जेवढी होती त्या वयामध्ये मला जे अनुभव आले ते तिच्या तोंडून मला ऐकायला मिळाले आणि मी एका क्षणात त्या काळामध्ये गेलो. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांनी छान आपले अनुभव सांगितले. खूप जणांना सांगायचे होते परंतु ते सांगता आले नाहीत. लताबाईंनी सुद्धा फार छान सांगितलं की खरं तर तुम्ही सगळे माझ्या घरा, आणि खरंच आहे की ज्या वेळेला आपण एकरूप होतो ना, असं वाटत नाही की आपण स्क्रीनवर पाहतोय, आपण सगळे एकत्रित बसलोय आणि ती कथा आपण सगळेजण श्रवण करतोय. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी ही कथा श्रवण केली त्या त्या लोकांना धन्यवाद. बाबांनी त्यांच्यावरती कृपा करावी आणि जे संतांना जो आनंद मिळाला, संतांना जे दर्शन प्राप्त झालं, तीच अनुभूती तुम्हा सर्वांना या ठिकाणी यावी, हीच बाबांच्या चरणी अभिलाषा. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सोपानदेव भगवान की जय. संत जनाबाई महाराज की जय. सद्गुरु साधुबाबा महाराज की जय. सद्गुरु शिंदेबाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. कोणाला बोलायचं राहील